3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करण्याकरता तोबा गर्दी होत असते। यंदा मात्र सोनं चांदीच्या खरेदीकरता नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद दिसतोय। पुण्यातून आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज सोनं खरेदी प्रत्येक जण घेताना पाहायला मिळतोय। या 3.5 मुहूर्तांपैकी आज एक गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे एक चांगला मुहूर्त मानला जातो आणि या शुभ मुहूर्तावर अनेक जण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतात। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या चांदीचा भाव हा अगदी गगनाला भिडलेला आहे। दुसरीकडे मार्च एंड आहे आणि मार्च एंडच्याच जवळपास आता हा पाडवा आलेला आहे आणि त्यामुळे काय परिस्थिती आहे, सोन्याचा भाव किती आहे, ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आपण विचारूया। अमराळे ज्वेलर्सचे आपल्यासोबत मालक आहेत। काय परिस्थिती आहे, काय वातावरण जाणवतंय, खरंच सोनं खरेदीसाठी नागरिक बाहेर पडलेत का? सोनं खरेदीसाठी निश्चितपणे ग्राहक वर्ग बाहेर पडलेला आहे। काय आज सोन्याचा भाव जरी सोनं 90,000च्या पुढे गेलं असेल आणि चांदी 1,03,000च्या आसपास आहे, परंतु ग्राहकांचा जो उत्साह आहे तो अत्यंत चांगला आहे। सकाळपासून ज्वेलर्समध्ये लोकांची गर्दी आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मार्च एंड वगैरे आहे, परंतु ज्यांना सोनं खरेदी करायचं ते करायचं आहे। आणि आज प्रामुख्याने ग्राहक वर्ग हा सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतो। आजचा हा शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी 1 ग्रॅम का होईना प्रत्येक महिला किंवा पुरुष आहे तो सोनं आणि चांदी खरेदी करताना पाहायला मिळते। असं वातावरण आहे ते पुणे शहरामध्ये सध्या पाहायला मिळते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।